सगळ्यांना फोन झालेत, सगळे उद्यापासूनच कामावर यायला तयार आहेत. हा वीर, मला असं वाटतं की हॉटेलचं खूप जास्ती नुकसान झालंय, त्याच्यामुळे पहिल्यांदा मी हॉटेलवर जातो, जरा पाहणी करतो आणि मग आपण हॉटेल सुरुवात करू. प्रसाद, अरे तुला अजून 2-4 दिवस तरी आराम करायला हवाय. नंतर तू जाणार, पाहणी करणार आणि मग काम सुरू होणार. म्हणजे ह्या सगळ्यात 15 दिवस तरी जातीलच नाही. मी काय म्हणते, आपण जर तिथे गेल्यावर पाहणी केली तर आणि काम सुरू केलं तर, म्हणजे प्रसाद आता बरे होईपर्यंत काम झालंही असेल. ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही. फक्त मला परवा ऑफिस जॉईन करायचं, त्यानंतर आठवडाभर तरी हलता येणार नाही मला. पण तोपर्यंत मी नक्कीच कामाची सुरुवात करून देऊ शकतो. वीर, अरे तू एवढं सगळं एकटं कसं काय करणार? प्रसाद, अरे आम्ही आहोत ना त्यांच्या बरोबर. हो, आणि मग मॅडम तुमच्या अभ्यासाचं काय? प्रसाद दादा, खरंच तुम्ही नका काळजी करू, आम्ही आहोत ना, आम्ही सगळं करू. काय हो, तुम्ही फक्त लवकरात लवकर बरे व्हा बास. अरे वीर, आणखीन एक अडचण आहे. काय ना, एक पोऱ्या टाइप्स मुलगा मिळाला ना हॉटेलवर काम करायला तर जरा बरं होईल. म्हणजे एक मिळाला होता, पण तो पक्याबाईला घाबरून पळून गेला. तो परत पुन्हा येणार नाही. म्हणजे बघ ना, असं जरा हुशार, चुणचुणीत, प्रामाणिक मुलगा मिळाला ना तर बरं होईल. काय ग? घे. आनंदी, ज्याचा विचार आपल्या मनात आला ना त्याचाच फोन आलाय बघ. पंढरीचा फोन आहे? अर्थातच. हा पंढऱ्या, बोल. अरे 100 वर्ष आयुष्य तुला, आता तुझाच विचार आला होता म्हणा. बोल, काय म्हणतोस? वीर दादा, गेला आठवडाभर मी तुला फोन लावतोय. का, सगळं ठीक आहे ना तिकडे? अरे काही नाही रे, मला इथे करमत नाहीये. का रे बाबा, का करमत नाहीये? मला तुमच्याकडे मुंबईला यायचंय. आणि हा, मी गोरखदादांकडून पण परवानगी घेतली आहे. हा, यायचंय तर ये ना. काही मूर्त काढतोस का तू पंढऱ्या? हेच बोलत असणार, तू हेच बोलतोय ना? हो हो पंढऱ्या, बघ खरंच यायचं असेल तर ये ना निघून. मी एक काम करतो, मी गोरखदादाशी बोलतो, त्याला तुला बसून द्यायला सांगतो आणि इकडे तुला उतरवून घेतो. हा, पटकन पत्ता दे, म्हणजे मी लगेच निघतो. पंढऱ्या, अरे हे बघ, ही मुंबई आहे, असा पत्ता देऊन लगेच सापडणार नाही इकडचं काही. मला माहिती आहे आणि तू खूप हुशार आहेस, पण तुझी हुशारी लगेच इकडे आल्या आल्या दाखवू नकोस. मी गोरखदादाशी बोलेन. मला द्या ना. 1 मिनिट, तुझ्या आनंदीशी बोल बाबा आधी. पंढऱ्या, तुझाच विचार आला होता आता मला. आनंदे, नुसता मनात विचार आणून काही फायदा नाही. एखादा फोन तरी केलास का मला? चुकलं, ठीक आहे, चल चुकलं माझं. पण अरे तुला काय सांगू, इथं या मुंबईतून मीच स्वतः हरवली. हे शहर कुठून कुठे बसरलं मला काही कळतच नाहीये. पंढऱ्या, कसा आहेस तू? मी मस्त आहे. चांगली म्हणत होते मी तेव्हा तुला की चल माझ्या बरोबर, तर किती नाटकं केलीस तू. आता लवकर ये, उशीर नको करूस. येणारच आहे. आणि ऐक ऐक, अजिबात शहाणपणा करायचा नाहीयेस. हा, ही मुंबई खूप मोठी आहे. तुला माहितीये, आपले 50-60 तुसगाव बसतील या मुंबईत. तू लवकर या पंढऱ्या, मी वाट पाहते. ठेवू? हा पंढरी कोण? माझा भाऊ आहे, म्हणजे मानलेला आहे, पण सख्यापेक्षा जवळ आहे. प्रसाद दादा, तुमचं काम झालं, मी पंढऱ्याला सांगते तुम्हाला मदत करायला. चालेल. कसं आहे, घरचा माणूस असला की जरा बरं असतं ना. आणि खरं तर तुम्हाला हवा ना अगदी तसा आहे तो. खूप चुणचुणीत आहे, हुशार आहे, प्रामाणिक, एकदम एकदम झाक आहे पंढऱ्या. म्हणायचा की मोठं झाल्यावर हॉटेल टाकणार आहे. त्याला म्हणू, आता मोठाही झालायस आणि इकडे हॉटेल पण आहे, धमाल कर. नाही हो, एकदा त्याला फक्त येऊ दे मुंबईत. नाही ना, मुंबई तुसगाव सारखी हिरवीगार करून टाकली त्याने. एकदम म्हणजे एकदम झाक आहे हो पंढऱ्या, झाक आहे. सासूबाई, काय ठरवलंय? से माहितीये का, ऑल इन ऑल
She has my mother and daughter. And she mother care आहे. ते काही असेल, हॉटेल नीट करून मला चालवायला द्या बस. करू. बर, तर मला सांगा, नीट करून कधी सुरू करायचे? कधी नाही मिळालं गपकन गिळलं अशी अवस्था आहे तुझी. आय गेव माय बोट आणि यू आर पकडिंग माय होल हात. अरे बाबा, तुला सांगितलं ना मी की मी तुला ते हॉटेल देणार, तर लगेच तारीख वार तसं पंचांग घेऊन काय बसतोयस? हे बघ, हॉटेल दुरुस्तीसाठी पैशावरून सगळं फिसकटलं की मग बघू ना आपण काय ते. फिसकटणार, त्याच्या हॉटेलचं फिसकटणार. मी सांगतो ना तुम्हाला. काय पक्याबाईंनी प्रसादला धुतला हे सगळ्यांना कळलंय. त्याच्यामुळे प्रसादकडे काम करायला कोणी माणूस तयार होणार नाही. मग प्रसादने कुठूनही पैसा उभा करू दे, पण त्याच्याकडे काम करणारा कोणीच माणूस नसणार. मग हॉटेल चालणार कसं? या वृंदाला धडा शिकवण्याच्या नादात मी माझ्या पोराचं नुकसान करतेय का? नाही. एकदा का ती पोरगी ह्याच्या आयुष्यातून गेली की मग एक काय 10 हॉटेल उघडून देईन मी त्याला. काहीतरी मिळवायला काहीतरी गमवावं हे लागतच. सासूबाई, काय तुमच्या डोक्यात कुठला खतरनाक प्लॅन शिजतोय? नाही काय नाही नाही नाही. कांता मावशी, ओळखलं का मला? मी पंढरी नाही का, आनंदी आणि वीरदादाकडे राहायचो नाही का? तुम्ही आला होतात एकदा आमच्याकडे. हो, आठवलं. ललिताच्या घरी बघितलं होतं ना रे मी तुला. हा, बरोबर. कशा आहात तुम्ही? काय सांगायचं बाबा तुला माझी कहाणी. नको, संपूर्ण कहाणी नका सांगू, फक्त कशा आहात एवढंच सांगा. मावशी, सुनबाई, तुम्हाला का स्वर्गाला सावली का काय? काय ओरडताय पांढऱ्या करून? हा बर, इकडच आहे. काय पंढरी, हा असं अचानक एकदम इमिडिएटली आला? हा, गावातले समजे कसे आहेत? बरं हायळ्यात असतील नाही? मी मुंबईला आलो म्हणून? नाही, उलट तिकडे सगळं उलट आहे. तिकडची लोक जरा जास्तच खुश आहेत. सरपंच आहे मी तुझ गावचा. गावातले लोक खुश, सरपंच नाही म्हणून. मी काय म्हणतो, तिकडे एकटा झाला आणि डायरेक्ट मुंबई गाठली तू? आलो शोधत. तसं आनंदीने सांगितलेलं इतकं काही अवघड नव्हतं पत्ता शोधणं. हा, पण मुंबईतली लोक खूप चांगली आहेत. मला सगळ्यांनी सांगितलं कुठून कसं जायचं ते. सगळेच बरे नसतात, वाईट लोक पण भरले आहेत मुंबईत. माय एक्सपेरिमेंट इन मुंबई. तुम्हाला एक्सपिरियन्स असं म्हणायचंय का? एक्सपेरिमेंटच म्हणायचंय अबुधाबीजी. माय अनुभव, स्पेशली लेडीज, आणि त्यातून वर्ल्ड लेडीज व्हेरी डेंजर. शपथ, आता मुंबईत फक्त इंग्रजीच का? बरं का? ओ पंढरी पण तुझ गाव. इथं मुंबईमध्ये संध्याने विंग्रजी येत नाही. ओनली तात्या देशमुख फ्रॉम तुझगाव टॉक विंग्रजी.
बोला ना हो मराठीत घाबरता कशाला? नाही तुमचा प्रॉब्लेम मला कळलेला आहे. तुम्हाला विंग्रजी कळत नाही. तुमचं इंग्रजी कोणाला समजत नाही. व्हॉट यू आर व्हेंडमिंग माय विंग्रजी? हो. स्वर्गे तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये का? यू सी कुसळ इन लोकांचे आहे पण डोंट सी मुसळ इन स्वतःच्या आय. आय बद्दल काय म्हणाला? आय बद्दल बोलायचं नाही. आय बद्दल बोलायचं नाही. चल आपण तुझ्या विक्रेत्याला भेटू. 1 month I win स्पर्धा विंग्रजी टॉकिंग. कीप मनी यू कीप मनी. नो नो. आय सी टू यू तुसगाव इन खालीमान. आय नेम कांता चोरगे इज. नाही सर, मी अजून चेक केलं नाहीये. मी चेक करतो आणि कळवतो तुम्हाला तसं. राईट. येस सर. सर मी मेल चेक केल्यावर करतो ना फोन. थोड्याने करतो. येस येस. थँक्यू सो मच. येस सर. क्या बात है. आमच्या तुसगावचे राजपुत्र आले तर मुंबईत. बसा बसा राजपुत्र. राजपुत्र नुसतेच नाही आलेले तर आगाऊपणा करून स्वतःचे स्वतः आले. म्हणजे मी म्हणालो होतो ना तुला की मी एकटा येईन म्हणून. गोरख काकांकडून पत्ता घेतला आणि मी आलो. पंढऱ्या मला सांग, अचानक कसं यावंसं वाटलं रे तुला? त्यावेळेस मी इतकी रडले होते तर मला मुंबईत करमणारच नाही, मग मला मुंबई आवडतच नाही, मग माझे मित्रच इथे नाही. असं काय झालं? खरं सांगू का, गोरख काकांनी शिक म्हणून मला शिकवायला घेतलं आणि पुढल्या वर्षी माझं शाळेत नाव पण घालणार होते. मला कंटाळा आला, मी इकडे निघून आलो. म्हणजे तुला शिकायचं नाही म्हणून माझ्याकडे पळत आलास? तसं नाही ग, पण खरंच मला तुमची खूप आठवण येत होती. पंढरे तू वेडा आहे. बरं चल, तू तोंड हात पाय धू, मी तुझी ओळख करून देते वृंदाताई आणि प्रसाद दादांची. मी आधीपासूनच फ्रेश आहे आणि आज तू आनंदी दिसतेस त्यामुळे मी जरा जास्तच फ्रेश आहे. आणि हा, आज तुला आनंदी हे नाव शोभून दिसतंय. पंढऱ्यात हो, पण मी आहेच इथे आनंदी. तुला माहितीये, इथे मला एक छान मैत्रीण म्हणजे वृंदाताई आहेत ना त्या, आणि एक मोठा भाऊ प्रसाद दादा असं मिळाले. तुला माहितीये, प्रसाद दादा स्वतःचं हॉटेल पण चालू करणार आहे. पंढऱ्या, आपण त्यांना मदत करायची आहे. मला तू सांगायची गरज नाहीये. नाही पंढऱ्या, पण खरंच आहे बघ, तुला आवडत असेल मदत करायला तर मदत कर, नाही तर प्रसादला सांगू आपण दुसरा माणूस ठेवायला. नाही नको. आणि बाहेरच्या माणसांपेक्षा घरातली माणसं जरा जास्त महत्वाची असतात ना. तेच म्हणतोय मी. हे बघ, घरातला माणूस म्हणून तुला मदत करायची असेल ना तर नक्की मदत कर, पण ही काय नोकरी नसणार आहे तुझ्यासाठी. आणि हे बघ, पुढच्या वर्षी शाळेत जायचं म्हणजे जायचं, कळलं का? मी नाही, मला कंटाळा येतो शाळेत जायला. कंटाळा वगैरे काही नाही पंढरे. आणि हे बघ, मी तुला विचारत नाही, तुला सांगतोय. तिच्याकडे काय बघतोस? हा, ती पण जाणार आहे कॉलेजला पुढच्या वर्षीपासून. ठीक आहे. हा, पण शाळा सुरू होईपर्यंत मी काय घरात बसून राहणार नाही. मी हॉटेलवर जाईन जरा टाइमपास करायला. मला तर वाटतंय काही दिवसांनी हाच मालक होणार आहे त्या हॉटेलचा. हा, बघीन ते हॉटेल पाहून ठरवीन मी. किती बरं, चल मी त्या दोघांची ओळख करून देते तुझी. चला. नाही नाही, प्लीज तुम्ही काम थांबवू नका. तुमचा ऍडव्हान्स मी तिथे येऊन देते. हो, मी स्वतः येते, मात्र तोवर काम फक्त थांबवू नका प्लीज. हा. प्रसाद दादा, वृंदाताई, हा माझा भाऊ आहे, हा पंढऱ्या. बघितलं, आनंदीताई आधीच माझा पंढरी म्हणून मोकळ्या झाल्या, म्हणजे आता आम्ही हक्क सांगायचा की नाही? हाय पंढरी, मी प्रसाद चोरगे. नाही, प्रसाद चोरगे नाही, फक्त प्रसाद दादा आणि ही वृंदाताई. पंढरी, किती शिकलायस? त्याचे काय, गणिताचे मास्तर खूप मारायचे म्हणून मी 5वी पर्यंत शिकलो आणि मग शाळा सोडून दिली. अरे मग गणित सोडायचं ना, अख्खी शाळा सोडायची काय गरज होती? बरं ते जाऊ दे.
पण ह्या पुढे शिकायचंय की नाही तुला? एक मिनिट वृंदा, त्याच्यासमोर ऑप्शन ठेवूच नकोस. त्याला काही झालं तरी शिकावं लागणारच आहे. हा, आता यावर्षी ते शक्य नाहीये. जरा मुंबईत रुळू दे. पुढच्या वर्षी मात्र चांगल्या शाळेत घालणार आहे मी त्याला. आमचं घरही होईल तोपर्यंत. पण पंढऱ्या, तोपर्यंत आनंदी बरोबर तूही वृंदाकडून शिकायला लाग. हो, मस्त ठरलं तर मग. प्रसाद दादा, मी तुमच्या हॉटेलात आलं तर चालेल ना? नाही, माझ्या हॉटेलला आलेलं चालणार नाही. आपल्या हॉटेलला आलेलं चालेल. तू ये आपल्या हॉटेलवरती, तुला एक मस्त रेसिपी शिकवतो. म्हणजे काय ना, माझ्या बरोबर अजून कोणाला तरी ती रेसिपी माहिती असली म्हणजे झालं. नको नको, मला नका शिकावू. ते आनंदीला त्यातलं जरा जास्त कळतं. तुम्ही तिला शिकवा, मग ती हळूहळू मला शिकवेल. मग चांगल्या कामाला वेळ कशाला ना. आपण भजी करूया, म्हणजे शिकणं पण होईल आणि भजी पण होतील ना. पण मला मात्र हॉटेलवर जावं लागेल. ते कामगार आलेत ना. नाही नाही वृंदा, तू कुठे जाऊ नकोस. अभ्यासाला बस तू. मी जाऊन बघतो काय करायचं ते. वृंदा, मी तुझा काही ऐकणार नाहीये. प्रसाद, सांग तिला. वृंदा, मी विहिरीच्या बाजूने, तू अभ्यासाला बस. आलोच मी. हे दोघं पण खूप चांगले आहेत. अगदी तुमच्यासारखेच आहेत, प्रेमळ. पंढरी, काय चाललंय? हे असं कानात बोलणं बॅड मॅनर्स. नाही नाही नाही, मी आनंदीला हे सांगत होतो. काय सांग, हा, ते आता तुम्ही आम्हाला शिकवणार ना, मग तुम्हाला पण खूप अभ्यास करावा लागेल ना. हो. बरं पंढऱ्या, मी काय म्हणत होते की आपल्या तुझ गावात हे ठीक होतं, तुझं बनियान आणि चड्डी. इथे इथे मुंबईत नाही चालणार ते. यांनी तुझ्यासाठी कपडे आणले का? चालेल की, मी कपडे बदलायला तयार आहे. हा, पण टोपी नाही काढणार मी, कारण ही टोपी म्हणजे माझ्या आईची आठवण आहे. ठीक आहे, राहू दे.